संदीपजी, मुंबईमधल्या एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झालेली आहे. यशवंत किल्लेदार माहीममधले उमेदवार आहेत, त्यांना उमेदवारीचा पहिला फॉर्म त्यांनाच मिळालेला आहे. कशा पद्धतीनं झाला जागा वाटप आणि आपली काय प्रतिक्रिया आहे? जागा वाटपाची प्रक्रिया जवळजवळ 99% पूर्ण झालेली आहे आणि एबी फॉर्मचं वाटपही आमच्याकडनं सुरू झालेलं आहे. पहिला एबी फॉर्म यशवंत किल्लेदार यांना सन्मान्य राजसाहेबांच्या हस्ते आज सुपूर्द करण्यात आला आणि आज संध्याकाळपर्यंत जवळजवळ सर्व उमेदवारांचे एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया संपूर्ण होईल. तुम्ही म्हणताय की पूर्ण चर्चा संपत आलेली आहे. किती जणांना उमेदवारी दिली जाणार? मला वाटतं उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला आम्ही आकडा सांगू शकू, कारण थोडंसं अजून एक्सचेंज ऑफ वॉट्समध्ये आम्ही थोडं अजून चालू आहे. अजूनही जागा वाटपाच्या गोष्टी सुरू आहेत का? नाही, सगळ्या संपलेल्या आहेत. काही गोष्टीमध्ये कुठे कमी कुठे जास्त असं होत राहतं, ते शेवटच्या मोमेंटपर्यंत चालू आहे. पण काही अडचण काही नाही आहे त्याच्यात. एक्सचेंज ऑफ थिंग्स चालू आहे. माहीमला घेऊन अजूनही काही माहीममधल्या एखाद दुसऱ्या जागांना घेऊन अजूनही काही चर्चा सुरू आहे? नाही, संपली चर्चा, परंतु चर्चा संपलेली आहे. आता फक्त वॉर्डचं फक्त काय एक्सचेंज काय असेल तिकडे चालू. थोड्या वेळापूर्वीच बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं होतं की शिवडीमधला एखादा जो एक वॉर्ड शिवडीमध्ये सोडत होते त्याऐवजी माहीममधला एखादा वॉर्ड द्या, तो हवं तर घ्या, असं ते म्हणतात. नाही, असं काही नाही. मुंबई शहर अध्यक्ष या नात्याने स्पष्ट करू शकतो की आमच्यासाठी सगळ्या विधानसभा सारख्या आहे. माहीम लाडकी आणि शिवडी दोडकी अशातला भाग नाही. शिवडीचा जो हक्क आहे तो शिवडीलाच मिळाला पाहिजे आणि माहीमचा जो हक्क आहे तो माहीमला मिळाला पाहिजे. त्यामुळे अशी कुठलीही आमच्याकडनं प्रस्ताव आम्ही दिलेला नाही. 24 तास उरलेले आहेत, त्यामुळे मुंबईतला हा जागा वाटपाचा एकूणच तिढा सुटलेला आहे का? आता तिढा सुटलेला आहे किंवा रादर तिढा नव्हता. ज्या काय जागांचं वाटप होतं ते कंप्लीट झालेलं आहे. थोडं काय एक्सचेंज शेवटच्या मोमेंटला असतं तेवढं चालू राहील. शरद पवारांसोबत तुमची चर्चा सुरू होती, मात्र शरद पवारांनी जी खेळी खेळली आहे, काही लोक त्यांचे अजित पवारांकडे पाठवले, काही भाजपामध्ये जात आहेत, जसं राखी जाधव. ही शरद पवारांची खेळी मानली जाते ठाकरे बंधूंना कुठेतरी शह देण्यासाठी. शरद पवारांच्या खेळे बऱ्या भल्यानं समजत नाही, मार का लहान काढायला कुठनं काय. तर आज भाजपाची यादी आलेली आहे, जवळपास 10 ते 12 अमराठी उमेदवारांना 20 उमेदवार अमराठी आहेत. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत महापौर मराठी होईल असा दावा ठोकणारे भाजप यांचा खरा चेहरा या यादीनंतर समोर आलाय. ठीक आहे. यशवंतजी मध्ये या थोडे. पहिले उमेदवार ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये जी काही रस्सीखेच ज्या जागांवरनं सुरू होती त्यामधली एक प्रामुख्यानं तुमची जागा होती. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही निवडणुकीच्या राजकारणासाठी प्रयत्न करत होता. आज अखेर तुमच्या हातात पहिला एबी फॉर्म स्वतः राज ठाकरेंनी दिला. हा, माझ्यासाठी ही खूप भावनिक आणि आनंदाची गोष्ट आहे, कारण मला आता बोलतानाही तो थोडासा कंठ दाटून आला आहे. कारण बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कामाचा एक मोबदला मिळतो किंवा कामाची एक पोचपावती मिळते. ती पोचपावती माननीय राजसाहेबांनी मला ह्या फॉर्मच्या माध्यमातून दिलेली आहे. तर त्यांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवला आहे तो मी सार्थ नक्की ठरवेल. तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये या आगळ्या वेगळ्या युतीचे जे 20 वर्षानंतर पहिल्यांदा होते त्याचे नगरसेवक म्हणून जिंकून जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. काय वाटेल? नाही, मी 100% जिंकणार. माझा कॉन्फिडन्स आहे आणि माझ्यासोबत परत माझ्या पक्षाचे अनेक उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. आम्ही शहर अध्यक्ष उपशहर अध्यक्ष म्हणून आम्ही ती गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो. पण ते जी रस्सीखेच जागा वाटपास तुमच्या जागेवरनं मोठा हे होता, मात्र राज ठाकरे तुमच्या पाठीशी यावेळी तुम्हाला कुठल्या पद्धतीने उमेदवारी मिळेल हा आग्रह राज ठाकरेंचा होता? नाही साहेब, सगळ्याच जागांच्या पाठी उभे होते. असे काही कुठल्या एका पर्टिक्युलर जागाच्या पाठी नव्हते. शेवट आमचे सगळेच जण सहकारी आहेत, त्यामुळे सगळ्यांसाठीच लढाई चालू मला वाटते मीडियाच्या सोर्सेसना ह्या बातम्या मिळाल्या होत्या की ते माझ्यासाठी आग्रही होते. आग्रही सगळ्यांसाठी होते, परंतु मला पहिल्यांदा संधी मिळाली आणि पहिला एबी फॉर्म माझ्या हातात दिला याचा मला प्रचंड खूप आनंद झालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.